रिक्षानं अचानक पेट घेतल्याने मोठी खळबळ उडाली आहे। पाहूया सविस्तर बातमी। धावत्या रिक्षाने अचानकच पेट घेतल्याची घटना नाशिक रोड जेल रोड परिसरात महाजन हॉस्पिटल समोर रविवारच्या सकाळच्या सुमारास घडली आहे। नाशिक रोडच्या दिशेने येत असलेल्या रिक्षाने अचानक पेट घेतला। सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची मोठी जीवितहानी झाली नाही। रिक्षाच्या मागे असलेल्या एका रिक्षा चालकाने समोरच्या रिक्षातून धूर निघत असल्याचं कळल्यानंतर रिक्षा चालकाने रिक्षा थांबवून आग विझवण्याचा प्रयत्न केला, परंतु काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केला। स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ पाचारण केले। अग्निशामक दलाचा एक बंब तात्काळ घटनास्थळी पोहोचून कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली। यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नसली तरीही रिक्षा पूर्णपणे जळून खाक झाली। जेल रोड रस्त्यावरून नेहमी वाहनांची वर्दळ असते। रस्त्याच्या मधोमध आग लागल्याने काही वेळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला। नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन वाहतूक सुरळीत केली। सध्या तापमानात प्रचंड वाढ आहे, त्यामुळे अशा घटना घडू शकतात। याबाबत रिक्षा चालकाने अधिक माहिती दिली। ही गाडी जी आहे टीव्हीएसची, मी टाकीवरून स्टेशनला चाललो होतो, तर चालताना नोट प्लेटचे थोडंसं पुढे आल्यानंतर एक पाठीमागून रिक्षावाल्याने सांगितलं का गाडी दूर निघतोय म्हणून। तर मी उतरून पाऊस तर बाहेर निघूच तर गाडीमध्ये जे बॅटरीचा स्फोट झाला आणि गाडीने पेट घेतला। पेट इतके जास्त पेट होतं का मला गाडीतला मोबाईलसुद्धा काढायचा वेळ भेटला नाही। गाडीमध्ये किती जण बसले? नाही, गाडीमध्ये फक्त मीच होतो। पॅसेंजर कोपरा झाली का, म्हणजे पॅसेंजर त्याच्यात नव्हते म्हणून, नाही तर पॅसेंजर असते तर काही ना काही मोठी इजा झाली असती। तुमची गाडी नवीन आहे का? नवीन गाडी आहे, 2.5 महिन्याची गाडी आहे। कोणत्या कंपनीची? हे कंपनीची टीव्हीएस कंपनीची गाडी। आता तुम्ही काय अपेक्षा करता? आमची अपेक्षा आहे की आमची गाडी लवकरात लवकर, म्हणजे आमची रोजीरोटीचा प्रश्न आहे, रमजान समोर आलेले, आमची गाडी लवकरात लवकर इन्शुरन्सवाल्यांनी पास करून ताबडतोब आमच्या ताब्यात दे। कंपनीला दोष देता का? नाही, तर कंपनीचा आता हे विषय तर ते याचा आहे इन्क्वायरीचा, म्हणजे कशा पद्धतीने झाला, काय झाला, बॅटरीचा शॉर्ट सर्किट झाला, कशाने झाला, याचा विषय वेगळा आहे। आता कंपनीचं ऑब्जेक्शन घेऊन काय करतं, काही हजारो गाड्या चालू आहे त्याच्यात, असं नाही जे अपघात कसा झाला, काय झालं त्याचं ते इन्क्वायरी नंतर कळेल ते। रविवारी दिंडोरी शहरात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या स्कॉर्पिओ वाहनाने देखील अचानक पेट घेतल्याची घटना समोर आली। सुदैवाने यात देखील कुठलीही जीवितहानी झाली नाही। रविवारी नाशिक जिल्ह्यात सरासरी 42 डिग्री अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली। उन्हाचा तडाखा वाढत असल्याने वाहन अचानक पेट घेत असल्याच्या घटना समोर येतात, त्यामुळे नागरिकांनी खबरदारी बाळगावी। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अजीज सय्यद।